अचानक हे सगळं काय सुरू केलंय यांनी? दादासाहेब स्वतःहून हा विषय काढणार नाहीत. आईसाहेब बोलले असतील का? पण का? काय कारण असेल? मीरा, तू माझ्या वाटेत अडथळा का आणतेस? नाही, काही झालं तरी तुला मूल व्हायलाच हवं. पण काय करू म्हणजे तू तयार होशील? तुझ्या पोटी माझं सावज जन्माला यायलाच हवं. मार्जरी, मार्जरी, मार्ग सुचव, मार्ग सुचव. मंजिरी, विराचे बाबा, हे बघा, मला या विषयावर बोलायचं नाही आता. तुम्ही प्लीज प्लीज बोलायची गरज नाही. तुला कोणी फोर्स करत नाहीये. आय अंडरस्टँड, बाळाचा निर्णय सोपी गोष्ट नाहीये. मी आणि अंबिकाने सुद्धा खूप विचार करून बाळाचा निर्णय घेतला होता. खूप मोठी इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे ती. मुद्दा तो नाहीच आहे मीरा. मुद्दा आहे तुझी रिॲक्शन. तू अशी रिॲक्ट झाली आहेस ॲज इफ आई बाबा तुला काहीतरी चुकीचं करायला सांगता येत नाही तुला, ते फोर्स करतायत. सॉरी, अचानक विषय निघाला, मला कळलंच नाही. आय अंडरस्टँड, होतं असं. मीरा, आहे बघ, सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवरा आणि बायकोचं नातं ना हेल्दी असायला हवंय. त्यांच्यात प्रेम असायला हवंय. मग बाळ होणं त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या नंतरचा टप्पा आहे. असं तर नाहीये ना की तुझ्या मनात आपल्याबद्दल संशय आहे, तू आपल्या नात्याबद्दल शुअर नाहीयेस म्हणून असं बोलतीयस. नाही, तसं काही नाहीये. ठीक आहे, तुला वेळ हवाय ना, तू वेळ घे. जितका वेळ हवाय तितका वेळ घे. फक्त एवढं समजून घे की आई बाबा जे काही बोलतायत ना ते खूप इमोशनल होऊन बोलतायत आणि ते साहजिक आहे खूप. फक्त आपल्याला त्यांना ना खूप मच्युअरली हँडल करायला हवं. बाकी या मुद्द्यावर तुला घरात कोणीही फोर्स करणार नाही. निश्चिंत राहा.